अगं चमके, सावीने एवढ्या अर्जंट फोन करून कशाला बोलवले का? मलाही माहित नाही. सावे, सावू, ए सा माझी बॅग भरली आहे, तुमच्या बॅगा भरा, आपण निघतोय गावाला. खेळ संपलाय. म्हणजे माझी नोकरी गेली. सावे, अगं जरा जरा सविस्तर सांग. तू पुन्हा त्या अर्जुन सोबत भांडण केलंस ना? विश्वंभर साहेब, काय ग, कसला SMS पाठवलाय मला आणि हे काय ऐकतोय मी? तुला म्हणे नोकरीवरून काढलं? हो, हे लेटर दिलंय त्याने मला आणि आम्ही चाललोय गाव सोडून. कलम हो साहेब, माहितीये कलम 304. मदर माऊलीचं ऑपरेशन, सगळं माहितीये. मुळात तुमच्या प्लॅन मध्येच गडबड आहे. सगळा घोळ करून ठेवला अर्धवट माहिती देऊन मला. त्याला दामटवून 4 मुस्काटे देऊन सह्या करून घ्यायच्या तर नाही. अवघड घास घ्यायचा होता ना तुम्हाला. प्रेमात पडा, लग्न करा, विश्वासात घ्या आणि मग सह्या कशाला? विश्वासात पण कोणाला घ्यायचंय तर या असल्या माणसाला, जो अख्ख्या दुनियेवर डूब धरून नाही. शक्य नाही. काय गेला सावीतला जोश? मला वाटलं तर तू काही माघार घेण्यातली नाहीये. विश्वंभर साहेब, मी आत्ताही माघार घेणाऱ्यातली नाही. पण त्या 63 माणसाची जुळवून घेणं नाही शक्य आपल्याला. भारी पडलं तो तुला? सावे, शांत घे, शांततेत घे सावे. त्याला तर हरवण्यासाठीच आली होती ना तू? मग कंटाळली एवढ्यात त्याच्या त्रासाला? तुला एवढा त्रास झाला एवढ्या कमी वेळात, आम्हाला किती त्रास झाला असा याचा विचार केलाय कधी? तुम्ही बॅगा नाही भरल्या अजून? सोडीसी हा मार्ग तर राहील उभा दुःखाचा डोंगर, त्यासी नसे अंत म्हणे विश्वंभर संत. सावे, तुझ्या भोवताली जबाबदाऱ्यांचे इतके वेटोळे ना की ते तोडून तुला बाहेर नाही पडता येणार. सावे, ऐक की ग त्यांचं. बरोबर बोलतायत ते. आपण जर इथून बाहेर गेलो तर कुणाच्या आरोपाखाली अटक करतील ग आपल्याला. जे काय व्हायचंय ते मला होईल. तुम्ही याच्यात अडकणार नाही. ही सगळी जबाबदारी माझी आहे. तुम्हाला जे करायचंय ते करा. फासावर लटकवायचंय, तयार आहे. सावे, पण तुम्हाला यायचं नसेल तर इथंच थांबा. मी तरी चालली आहे. सावे, सावित्री, कुठं निघालीस? आई साहेब, ते मी बॅग ठेव आणि चल आमच्या सोबत. नाही. आई साहेब ऐका माझं. तुला तुझ्या मदर माऊलीची शपथ आहे. ठेव बॅग. चल.
अर्जुन, आम्हाला स्पष्टीकरण हवंय. विशुदाने आम्हाला सगळं सांगितलंय, पण हिनं चोरी केलीये की खून केलाय कोणाचा? अरे तू चिडतोस ना, म्हणून लोक तुझ्याशी बोलायला घाबरतात. असंही असू शकतं ना कृष्णाई. ते चुकतात, ते खोटं बोलतात म्हणून घाबरतात. पण तिनं तर खरंच सांगितलं ना, चूक झाली तिची. आणि तिनं प्रामाणिकपणे फोन पण आणून दिला ना तुझा. तरी तू तिला कामावरनं काढून टाकलंस. ते काही नाही, तिला परत कामावर घे. शक्य नाही. आम्ही तुला सांगतोय ना, आमचं ऐकणार नाहीस. आणि मी तुला सांगतोय की मी तिला नाही घेऊ शकत. अर्जुन, अगं मी तिला नोकरीवरून काढलंच नाही तर घेऊ कसं? म्हणजे वशिलेबाज. वशिल्याची माणसं अशीच असतात. एनवलप उघडून बघण्याची तसदी घेतली असती ना, तर तिला तेव्हाच कळलं असतं. कोरय 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 कोरय. वशिल्याची माणसं. सांग काम्या, हो नाम्या. नाही ते ते मी मला वाटलं. चोराच्या मनात चांदणं. मला कुठं माहिती होतं तुम्ही माझी शाळा घ्याल. फडतूस माणसं अशीच असतात मिस वशिला. कोण कोणाला म्हणाल फडतूस? काय हो मिस वशिला? काय ग? काही नाही ते चुकलं माझं चुकलं. सॉरी. काय काय? माफ करा मला. सॉरी मी परत खोटं बोलणार नाही. अच्छा, या उद्या कामावर. एवढी मेहरबानी का करतोय तिरस? तू लाख प्रयत्न केलेस ना तरी तुला नोकरी सोडू देणार नाही मी. अजून हिशोब चुकता करायचा. हडतूस काय? पण अर्जुन, तू एवढी कमी शिक्षा कशी दिलीस हिला? नुसतं कामावर ठेवून चालणार नाही. चांगलं ना राबवून घे हिला. ते काही नाही, फडके येईस तोवर आतापासून तू ह्याची मॅनेजर. काय? हा, फडके कसा 24 तास ह्याच्या बरोबर असतो, तसं आता तू ह्याच्या बरोबर सावलीसारखं राहायचं. याला काय हवं नको ते सगळं बघायचं. पण जर का कामात चुकलीस तर अर्जुन कसा आहे तुला चांगलं माहितीये. आणि अर्जुन, सावित्री चुकायची नाही, कारण ती कशी आहे ते आम्हाला माहितीये. अगं कृष्णाई, तिला नाही जमणार. तू दोन वेगवेगळ्या गोष्टी एकत्र करतेस. तू गोंधळात गोंधळ वाढवतेस. ऐक माझं. अरे जमल तिला. तुला माहित नाहीये, हॉस्पिटलमध्ये तिनं एकटीनं धावपळ केलीये. एवढ्या कमी दिवसात ना सगळ्यांच्या सवयी माहीत झाल्यात तिला. नंदाला लसूणची ॲलर्जी आहे, हिला माहितीये. अगं कृष्णाई, लसूण वेगळी गोष्ट आहे, माझं पर्सनल मॅनेजर असणं वेगळी गोष्ट आहे. दोन टोकाच्या गोष्टी तू एकत्र करतेस, कळतंय का? तेच तर सांगतोय ना आम्ही. ज्या माणसाला बारीक सारीक गोष्टी लक्षात आहेत तोच माणूस तुझा चांगला मॅनेजर होऊ शकतो. ते काही नाही, ठरलं आतापासून ही तुझी मॅनेजर. अगं कृष्णाई, अगं ऐक ना मी काय सांगतोय ते. अगं ही कुठे माझी मॅनेजर? सर, मी तुम्हाला तक्रारीला अजिबात जागा देणार नाही. प्रामाणिक प्रयत्न करेन. शपथ. अरे अगं ए नंदा, आत्ता डिस्चार्ज घेऊन आलो ना आपण. काय जरा सावकाश. सावकाश. परत जायचंय का? चल सावकाश. नंदा, अगं इथंच थांब. आई, तसं काही नाही. डॉक्टर म्हणले की
ठणठणीत आहे आता तब्येत. अगं, काही झालं नाहीये ना म्हणूनच देवाचे आभार मानायचे. अगं ओवाळायचंय तुला, थांब. वहिनी, भाकर तुकडा घेऊन ये ग. नुसतो भाकर तुकडो वाजून नाही चालूचो. म्हणून कलिंगड कलिंगड वाळणार आहेस तू. वहिनी, तुझं चालू दे. आल्या गेल्याची, बाहेरल्या भुतुरल्यांची, भूताखेतांची कोणाची नजर नको लागून दे रे बाबा. आकून दे चोगवा. लाल निघाला. काय? कलिंगड. असाच तुझा रक्त कलिंगडासारखा वाढात लाल. आता तू बरा झालंस, कळला? आता काय डॉक्टरकडे जाऊची गरज नाही. जा काय करूचा तर मी केलंय. आकून दे चोगवा. या मामीचं आयुष्यात काय नाही होऊ शकत. चला. चल चल. कलिंगड कशाला फोडलं? ज्यूस केला असता ना सगळ्यांसाठी. असं बोलू नये ग. चला या आत या. आई साहेब, मी येते. हा, आता वहिनी साहेबांना पण बरं वाटतंय ना? आई, तुम्ही व्हा ना पुढे, आम्ही आलोच. सावित्रीचे आभार मानायचे. आलोच आम्ही, व्हा पुढे. आता बरं वाटतंय ना? म्हणजे बरीच बरी दिसते. येते. हा, काळजी घ्या. आमच्याशी खेळ खेळलीस सावित्री. आता परिणामांसाठी तयार राहा. आता वहिनी साहेब, तुमचा स्टाफ फुसका निघाला, त्याला मी काय करणार? ए, जाऊ बहीणशी असं वर तोंड करून बोलायचं नाही. नाहीतर शाले राग करू नको. अगं, हिच्याशी आता आपला फिक्स पंगा झालेला आहे. आमची तब्येत एकदम टकाटक आहे. बूस्टर डोस तर आता आम्ही तुला देणार आहोत. गरीबा घरची आहेस ना, त्यामुळे ठाऊक नाही अगं तिला खानदानी नीचपणा काय असतो ते. आता बघशील. वहिनी साहेब, नका नाव घाबरवू. निदान आजच्या दिवशी तरी नका नाव घाबरू. आजच माझ्या कामाची नव्याने सुरुवात होतीये. तुम्हाला माहित नसेल ना, ते अर्जुन सरांकडे सेक्रेटरी म्हणून लागलीये. पर्सनल फडके साहेबांच्या जागी. ते काय वाटच पाहतायत सर. चला येते मी. नाही, हिची समाधी बांधून त्यावर फटकल मारून बसलो ना तर नाव नाही लावणार शाले. चला 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 की. यू आर लेट मिस वशिला. सॉरी सर, सॉरी. अरे वा, आजच्या दिवसाची सुरुवात सॉरी सर पासून सुरू झालेली आहे. म्हणजे खरंच सॉरी सर, तुम्हाला थांबावं लागलं माझ्यासाठी. नाही, थांबावं नाही लागलं. तब्बल 1.5 मिनिट उशीर झालाय तुम्हाला. काय?
1.5 मिनिट मला वाटलं की काय मला वाटलं 1.5 मिनिट तुमच्यासाठी उशीर नाही असू शकत का? नाही 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 1.5 मिनिट महत्वाचं आहे खूप. आणि ज्याला वेळेची कदर नाही त्याच्याबद्दल तुमच्या मनात आदर नाही, माहितीये ना मला. माहितीये, तरी सुद्धा उशीर झाला ना. आज यानेच पोट भरतंय वाटतं माझं. सॉरी सर, असं परत परत म्हणलं तर तुम्हाला आवडणार नाही ना, म्हणून म्हणत नाही परत परत. सॉरी सर. सीट बेल्ट लावा. येतो ना लावायला की पडक्यांना बोलवू? नाही नाही नाही, गाडी मी चालवतो ना, त्यामुळे तुमच्याकडे तेवढंच काम आहे. नाही, येतो ना. हे काय लावला, चला. 1 मिनिट, मला नाही म्हणायचं चला वगैरे. मला जेव्हा निघायचंय तेव्हा मी निघेन, ते माझ्या मर्जीने. ओके सर, तुमच्या मर्जीने. आणि जरा चेहरा चांगला करा. काय उपाशी असल्यासारखा चेहरा घेऊन फिरताय? कसं आहे मिस वशिला, आपण जर फ्रेश राहिलो ना तर आपल्या सोबत काम करणारे लोक ना फ्रेश होतात, जरा उत्साह येतो. फ्रेश. सतत जरा अति होतंय. सतत काहीतरी चाललेलं असतं या मिस वशिलाच्या मनात. याच्या तोंडावरून तर आनंदाचे पाठच वाहत आहे. मिस वशिला, तुम्हाला मी इतकं प्रेशराईज करेन ना की तुम्ही स्वतःहून हे काम सोडाल. फडकेंची जबाबदारी घेतली आहे ना, तर मग मला माझ्या अपॉइंटमेंट सांगा. हो सांगते ना. ते आय नो काहीच माहिती नसणार आहे. काय झालं? नाही सांगते, एकदा फक्त आठवते. माहिती नाही? वा, आता आपण माहिती नाही म्हटल्यावर काय करतो? सॉरीची जपमाळ सुरू करतो. करा. अहो नाही, तसं नाही, सांगते की. अहो मग सांगा ना. अहो तुम्ही लगेच चिडताय कशाला? राग येतो मला. कसं आहे मिस वशिला, कष्ट करणाऱ्यांना जसा घाम येतो ना, तसं मला तुमच्यासारख्या काम चुकारांना बघितलं ना की राग येतो. हे बघा, मला माहितीये, मी सांगतेय. नाही, तुम्हाला काहीच माहित नसतं. नुसते आपले वशिले लावत बसायचं, नुसतं पुढं पुढं करायचं. नॉनसेन्स. 11:30 वाजता मिशन माधव इन्स्टिट्यूटच्या ते सांगा ना कोणते सर? देशपांडे सर. देशपांडे सरांसोबत तुमची व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. किती वाजेपर्यंत? 1 वाजेपर्यंत. हा, त्याच्यानंतर 15 मिनिटांचा ब्रेक होणार आहे. ब्रेक मध्ये काय होणार आहे माहितीये? ब्रेक मध्ये नवीन गाळा परवाना जारी करण्यासंदर्भात आणि उसाला नवीन दर देण्यासंदर्भात तुमची बैठक करायची आहे. त्याच्यानंतर लंच ब्रेक होणार आहे, त्याच्यामध्ये खोतलांडे साहेबांसोबत तुमची मीटिंग होणार आहे, आणि त्याच्यानंतर टी ब्रेक होणार आहे, आणि त्याच्यामध्ये तुमची आपल्या वर्कर सोबत वीकली मीटिंग होणार आहे. काय झालं, गाडी का थांबवली? माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स तुम्हाला डिटेल्स मध्ये कशा माहिती? नाही म्हणजे वाईट, इम्प्रेसिव्ह. माझ्या मामींसारखा तुम्हाला काही जादूटोणा येतो का? अहो नाही हो सर. अहो ते फडके साहेब इथे नसून असल्यासारखेच आहेत. त्यांच्यासोबत माझा कॉल झाला होता. अहो तुम्ही मूर्खात का? नाही, मला माहितीये तुम्ही मूर्खात, पण इतके असं माहित नव्हतं. अहो त्यांची आई आजारी आहे, त्यांना कॉल करू नये एवढं साधं कळत नाही का? नॉनसेन्स. बोलणं पूर्ण झाल्याशिवाय मध्ये बोलू नका असं तुम्हीच म्हणता ना सर. अहो मला पूर्ण तरी करू द्या. बोला. फडके साहेबांना मी अजिबात डिस्टर्ब केलेलं नाहीये. उलट त्यांना मेसेज केला होता की तुम्ही फ्री असाल तेव्हा मला कॉल करा, आणि मगच फोन केलाय. ते आपल्या लीगल टीमशी
मीट होती त्याचं काय झालं? म्हणजे ऍडव्होकेट कोलानी. हो, मी बोलले ना त्यांच्यासोबत. 6:30 वाजता व्हिडिओ कॉल ठरलाय. अहो 6:30 वाजता माझी दुसरी मीटिंग आहे. अहो, मी ती रिशेड्यूल केली आहे. हा कॉल जास्त महत्वाचा आहे. म्हणजे हे पण तुम्हीच ठरवणार? ठीक आहे, तुम्ही म्हणलात तर मग चेंज करते. करू? नाही, राहू द्या, वेळ होतोय. आजचा दिवस निभावेल असं दिसतंय. असो, कुठेतरी चुकेलच की. तुम्ही चुकाल, पण मी चुकणार नाही. आज तो मैंने ठान ली है, मिस्टर 63, गलती से भी मिस्टेक नहीं होगी. काय आहे हे सगळं? ही अशी का बसली आहेत? हे आणि काय म्हणायचं? सर, तुमचा निरोप मी त्यांना सांगितला, पण ते कामावर जायला तयार नाहीत. हो का? मग काम करणार नसतील तर घरी पाठवा यांना. काय झालं? काम करणार नाही असं कशाला म्हणताय ते? सॉरी मॅडम, मी नाही काही सांगू शकत. अहो, पण सांगा ना, काय झालंय? पगाराच्या दिवशी पगार नाही दिला तर घर कसं चालवायचं आम्ही? सगळ्यांचा पगार दिला, पण आमचाच पगार दिला नाही, असं कसं चालणार? बरोबर की नाही? घरी काय सांगायचं आम्ही? आमच्या पोराबाळांचाही विचार करत नाही ती माणसं. बरोबर आहे. ते बघा, असं नाही होणार. पण खरंच का नाही देणार पगार यांना? मॅडम, साहेबांनी सांगितलं यांचे पगार करू नका, म्हणून आम्ही यांचे पगार केले नाही. अहो, पण कारण काय? म्हणजे यांनी उचल घेतलीये का काही काम चुकारपणा केलाय? हे बघ, त्यांनी नाही सांगितलं, मी नाही देऊ शकत त्यांचे पगार. बघा, सावी, हीच संधी आहे या 63वर इम्प्रेशन पाडायची. हे बघा, असं काही होणार नाही. मी बोलते तुमच्या साहेबांची, ते देतील तुमचा पगार नक्की. बघा ताई, तुम्हीच न्याय करा आमचा. कोण तुम्ही, मिस वशिला? मिस वशिला, तुम्ही आधी क्लार्क होतात, मग माझे असिस्टंट, आता कामगारांच्या नेत्या. अहो सर, पगाराचे पैसे मागतायत, त्यात काय चुकीचं करतायत? हक्काचे पैसे त्यांचे, नाही का म्हणताय? नाही का म्हणतोय? गुड क्वेश्चन. तर कसं आहे मिस वशिला, की आज माझा मूड नाही, इच्छा पण नाही, आणि द्यायचे तर त्याहून नाही. त्यामुळे यांचा पगार काय मिळणार नाही. हो साहेब, मागात पडायला. अर्जुन कवटेकरला स्वस्तातला व्यवहार आवडतच नाही. साहेब, अंगलट आलं ना तर परत बोलायचं नाही. काय करणार? मारणार की सुपारी देणार? इथे आहे ना, इथे फिट करून ठेवायचं. या जंगलाचा वाघ फक्त एकच आहे, आणि तो मी आहे, अर्जुन कवठेकर. त्यामुळे माझ्याशी विनाकारण हुज्जत घालायची नाहीये. साहेब, लक्षात ठेवा, आम्ही इथं 8 जण आहे आणि तुम्ही एकटे. तुम्ही असाल साहेब, पण वर्करचं डोकं फिरवू नका. बरोबर आहे. यू आर राईट. अर्जुन कवटेकर, अर्जुन कवटेकर, आमच्या मागण्या पूर्ण करा. पूर्ण करा, पूर्ण करा. अर्जुन कवटेकर, हाय हाय.
मिस सावित्री, साखर कशी तयार होते बघायची आहे का? आवाज उठवा ना. उठवा ना अन्यायाविरुद्ध आवाज. लक्षात ठेवा, या जंगलाचा फक्त एकच वाघ आहे आणि तो मी आहे. कोण? अर्जुन कवटेकर. साहेब 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 साहेब, मी तुमच्याशी मारामारी करू शकत नाही, पण तुमच्याकडे भीक मागू शकतो. प्लीज माझा पगार मला द्या. सैतान आहे सैतान. गरिबांचा सूड म्हणून जन्माला आलाय. काका तुम्हाला लागलं नाही ना? नाही पोरी, सवय आहे मला. कामगारांच्या हक्कांची भाषा केली की पोटावर लाद बसते. ह्याला कळणाऱ्या भाषेची 12 खडी आता मी तयार करणार आहे. मग परत गरिबाच्या वाट्याला जाणार नाही हा तिरसट. या जंगलाचा फक्त एकच वाघ आहे आणि तो मी आहे. साहेब, मी तुमच्याशी मारामारी करू शकत नाही. प्लीज माझा पगार मला द्या. अरे भिकाजी काका इथं बसलाय वय. अरे मी तुला कुठं कुठं शोधून आलो. अरे असं कारखान्याच्या इमारती समोर बसून पोट भरणार आहे वय. अरे त्यापेक्षा चल घरला, आपली घरची मीठ भाकर खाऊ पोटाला. चल. नाही ना ग. अरे ऐक माझं. अरे चल घरला, पैशाचं जुगाड करतो काहीतरी. भिकाजी काका असं काय करतो. चल. माफ करा दादा, पण एक विचारू का? तुम्ही ते नवीन कामाला लागलेले बाईसाहेब ना? अहो बाईसाहेब वगैरे नाही, सावित्री नाव आहे माझं. दादा काका काय म्हणताय? काय सांगू बाईसाहेब, याची चूक झाली. कसली चूक? ह्यो कामगार म्हणून जन्माला आला ही याची चूक. कष्ट करतो ही चूक. कष्टाचा मोबदला मागितला ही याची चूक. आपला हक्क मागितला ही याची चूक. कामगार म्हणून जन्माला यायचं आणि कामगार म्हणून मारायचं. सॉरी, म्हणजे मला इथली फारशी काही माहिती नाहीये. दादा मी काही मदत करू शकते का यांना? काय मदत करणार? आज तुम्ही मदत कराल, पण उद्याचं काय? अहो पण आजचा दिवस तरी निघल. काय सांगू बाईसाहेब, हो राब राब राबायचं आणि शेवटी काय, मोबदल्यात पोटावर लाद. मी म्हणलं या भिकाजी काकाला नाही देणार तो पैसे. अरे नाही दया येणार तुझी. तर म्हणला मालक देवासारखा असतो, कधीतरी दया येईल की. मला सांगा बाईसाहेब, नुसतं चहा पिऊन पोट भरणार आहे का? 4 दिवस इथं बसून मालक कधीतरी कृपा करल अशी वाट बघतो या. कामगाराचं आयुष्य वाट बघण्यातच जाणार बघा.
इथंच याची चिता जळल. पण तो मालक अर्जुन कवठेकर त्याच्या हक्काचे पैसे नाही देणार. हो तर गरिबांचा सोड म्हणूनच. मी आलेच. दादा एक कप चहा द्या आणि हे पण द्या. हे घ्या काका. ही पण घ्या. लय मानी आहे तो. हो काका, लेकीने दिले असं समजून तरी घ्या. अडी अडचणीत उपयोगी पडतील. हे बघा, कष्ट करणाऱ्यांना उपाशी राहिलेलं नाही भगवत मला. रिकामा पोट आणि रिकाम्या पाकिटाचं वजन किती असतं ना, ते या लोकांना नाही कळायचं. गरिबी काय असते मला माहिती. अरे भिकाजी, अरे या बाईसाहेबांचा आभार मान. अरे ना नात्यातली ना गोत्यातली एक गरीबच दुसऱ्या गरीबाचं दुःख समजू शकतो बघ. अहो घ्या काका. अहो पोरांना राशन आणा घरला. तुझे उपकार कसे फेडू? हो काका, हात नका जोडू तुम्ही. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या मला. म्हणजे या गरिबांचा कर्दन काळ म्हणून जन्माला आलेल्या राक्षसांचा खात्मा करू शकन मी. बाईसाहेब बघा, तुमच्याशी बोलायला पण किती घाबरलाय. मग केवढा धाक घेतलाय त्या अर्जुन कवठेकरांचा. काका तुम्ही घाबरू नका. तुम्ही मला फक्त आशीर्वाद द्या. उद्या चांगलं होईल पोरी. नाही माझं होईलच, पण माझ्या आईचं पण होईल असं म्हणा. तुझं आणि तुझ्या आईचं सगळ्यांचं चांगलं होईल पोरी. देशमुख, बोला सर. आपलं थर्ड फेजचं काम अपेक्षापेक्षा लवकर पूर्ण झालं, सो इट्स गुड साइन फॉर अस. हो सर. हां, आता ते वॉटर इरिगेशनचं जे काम आहे ते एन्व्हायरमेंटल इंजिनियरशी एकदा चर्चा करा आणि डिझाईन चेक करा. येस सर. गुड जॉब देशमुख. सर आमचं याच्यात काहीच क्रेडिट नाहीये. तुम्ही आलात आणि सगळं मार्गी लागलं बघा. आम्ही फक्त तुम्ही दिलेले नियम फॉलो करतो. सर फक्त तुम्ही ज्या कामगारांना आज मारलं त्याचं काय? नाही म्हणजे काही युनियनचा प्रॉब्लेम वगैरे. देशमुख, तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं, ते मी बघतो. सर बरं मला सांगा, ते क्रशर मशिनरीचा काय सीन आहे? सर, ओ वॉचमन, काय सीन आहे ट्रकचा? हो साहेब, तो ट्रक बंद पडलाय. आता जोपर्यंत दुरुस्त होणार नाही तोपर्यंत कुठल्याच गाड्या पुढे जाऊ शकणार नाही. आपल्याला पण इथंच थांबावं लागेल. व्हॉट नॉनसेन्स. सर ड्रायव्हर कुठे आहे आता? नाही सर, माझी मागची गाडी ही माझी नाहीये. ये नाही. जाय वैर साहेब. अहो ड्रायव्हर आणि मेकॅनिक गाडीचा कसला तरी पार्ट आणायला मार्केट यार्डात गेलेत. अरे देवा, आता हे यार्डातून पार्ट कधी घेऊन येणार? अहो गाडीने गेलेत, येतील अर्धा 1-2 तासात. थांबावंच लागेल साहेब तुम्हाला. अडके असते ना, काहीतरी मॅनेज तरी केलं असतं. त्याची आई आजारी पडली आहे, पण त्याच्या जागी दुसरा कोण काम करतो? आहेत ना या आमच्या 5 स्टार PA. काम नाही करत, विनाकारण नुसतं उडत्या पतंगाला शेपूट लावल्यासारखं आहे. शिलेबाज. तर तुम्ही तुम्ही असं का बोलताय? असं का बोलताय म्हणजे? अडके असते ना तर आता स्लीव्ज वरती करून ट्रक चालू केला असता. नाही ना जमत तुम्हाला, तर कशाला तोंड चालवता मिस वशी. सावित्री, सर तुम्हाला ना एक स्मॉल गोष्ट सांगते. तुम्हाला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना, माझा प्रॉब्लेम नाही आहे.
तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ओ मिस वशिला, काम करायला जमत नसेल ना तर वायफळ चर्चा तरी करू नका. हिंमत असेल तर करून दाखवा तो ट्रक चालू. जा. काही तुम्ही दुरुस्त करणार? सावित्री मॅडम जरा सांभाळून, मॅकॅनिक येतील ते बघतील काय करायचं ते. देशमुख, कृती स्वीकारणं आणि टीका पचवणं माणसाला जमायला पाहिजे ना. नाही कसं आहे, जी गोष्ट जमत नाही त्या करण्याचा अट्टास कशाला ना. ओ मिस वशिला, अहो नाही जमणार तुमच्याकडून, सोडा ते, हारा लोगीत. अहो खरंच सोडा नाद त्याचा. बर. ते काय ना सर, मी स्वतःकडनं पण कधी हरले नाही आणि दुसऱ्या कोणाच्या तर हिंमत पण नाही मला हरवायची. आणि एक सर, त्याची शून्यातून सुरुवात होते ना, त्याला हरण्याची भीती नसते हो. मिस वशिला, तुम्ही आगीशी खेळता ना, एवढं लक्षात ठेवा. काय डायलॉग मारलाय सर. सर तुम्ही आगे आणि मी माचीस आहे. सारखा बाजूला. काय झालं सर? काही नाही, या. काय झालं सर? काही नाही. दादा, 13 नंबर द्या. मारतूल द्या, मारतूल. मारतूल म्हणजे काय? स्क्रू ड्रायव्हर द्या.
मुलगी नाही, वाघीण आहे, वाघीण. देशमुख सर, सरांची वाट आणि शंका दोन्ही पण क्लिअर झाले ना? मग सोडा की आम्हाला, उशीर होतोय. हो हो सावित्रीजी, कमाल केली तुम्ही. सर बसताय ना? उशीर होतोय आपल्याला. सावित्री, तुमच्या बायोडाटामध्ये तर मेकॅनिकलचा काही उल्लेख नाही केलेला. सर बायोडेटा भरण्यासाठी ना सर्टिफिकेट लागतात, आणि अशा तर बऱ्याच गोष्टी मी शिकलीये विदाऊट सर्टिफिकेट. त्या सगळ्या जर भरायला लागले तर लई मोठा व्हायचा माझा बायोडेटा. तुम्हाला काय वाटलं मी याचं ट्रेनिंग घेतलंय? अहो, आपण काही काम कसं टाइमपास म्हणून शिकतो नाही का, आणि कधी कधी आज टाइमपास तर कामी येतो. आणि सर, फडके साहेबांसारखं गाडी रिपेअरिंग मला येतं, पण मला अशा बऱ्याच गोष्टी येतात तर त्यांना नाही येणार. जोका. सावे, लक्षात ठेव, तू पहिला ही पाठ थोपटायला पाहिजेस काय. होय रे होय, शिकलेलं कधी वाया जात नाही. खरंय बघ मामा, मला तेव्हा जे जे शिकवलंस ना त्याचा खरंच आता मला फायदा होतोय रे. मामा, मी काय म्हणते, तुम्हाला ना जरा जरा सगळं शिकून टाक. काय माहित, माझं स्वप्नातला राजकुमार बंद बुलडोजर घेऊन आला तर? जर राजकुमार बुलडोजर घेऊन येणार नाही आहे. मग बघ गे ग सावे, नेहमीच असं करायला लागलाय मला. हा मामा, या चोरीच्या धंद्यात आजवर लई बाराची माणसं पाहिले रे. पण हा तिरसट अर्जुन कवठेकर 12 नाही 24 गावचं पाणी पिऊन आलाय. तो विश्वंभर साहेब म्हणतो ते काही खोटं नाहीये. 1 नंबरचा झोलर आहे, झोलर. 10 खुर्रमशेटना गाडल्यावर या एका अर्जुनचा अंकुर फुटला असेल. त्याच्या कुरळ्या केसांसारखंच ना गुट्टा डोकं चालतंय बघ त्याचं. नाहीतर काय सावे, त्याची अशी लेवल कर की नाही की त्याच्या मेंदूचा फ्यूज उडायला पाहिजे बघ. फ्यूज तर उडवणारच आहे मी, पण खरंच त्याच्या इतका नीच माणूस नाही पाहिला मग. अरे कामगारांचे पैसे खातो रे तो. मित्र मध्ये लाच कशी नाही वाटत त्याला? त्याच्या त्या साखर कारखान्यातले बिचारे कामगार राब राब राबतात आणि त्यांच्या हक्काचे पैसे मागितल्यावर त्यांच्याच पोटात लाथ मारतो. सावे, समके, मी काय म्हणतोय, एकदा ट्रायल साठी का होईना की नाही त्याला राऊंडात घ्यायला पाहिजे बघा. नाही मामा, त्याची लेवल करणं इतकं सोपं नाहीये. लई शातीर दिमागी त्याचा. अरे स्वतःच्या केबिन मध्ये सीसीटीव्ही लावतोय रे तो. मला तर डाऊट येतो स्वतःवर तरी विश्वास आहे का याचा? आणि हा विश्वंभर त्याचाच विश्वास जिंकून काम करायला सांगतोय. मी पण सावी. आणि साविताई कोण आहेत? पावसाळ्यातलं ऊन आणि अंधारातला उजेड आहे साविताई. वा वा, बाप्पाचा आशीर्वाद. बास बास, आज ते करते मी, पण हे काय काय
सावे, या बायका कोण असतील ग? इतक्या रात्री त्यांचं काय काम असेल इथं? अहो ताई, तुम्ही कशासाठी आलात? साहेब आज पगाराचा दिवस होता. बरोबर. आणि तुम्हाला कळलंच असेल आज काय झालं ते. नाही दिले मी तुमच्या नवऱ्यांना त्यांचे पगार. दादा, ताई उठा. दादा, अहो प्लीज यांना घ्या, समजवा यांना. ताई उठा. या बायका या राक्षसाच्या कशाला पाया पडताय? हे मॅटर काय कळलंच पाहिजे. हा समके, हा? तू जा जरा तिकडं. तो वॉचमन आहे ना तिकडं, त्याला विचार या बायका कोण आहेत आणि कशाला आल्या. मग थांब, हळूच जा, कोणाला कळलं नाही पाहिजे. अहो ताई उठा. दादा, तुमचं हे उपकार कसं फेडू आम्ही? येत्या राखी पौर्णिमेला मला राखी बांधून. कमाल आहे तुमच्या बायकांची. एकीकडे मला दादा म्हणता आणि दुसरीकडे उपकाराची भाषा करता. मला हे पाऊल उचलावं लागलं तुमच्यासाठी, माझ्या बहिणींसाठी. मला माहितीये तुमचे नवरे पगार झाला रे झाला की सगळे पैसे दारूत आणि जुगारात उडवतात. आणि म्हणूनच मी त्यांची नावं मॅनेजर कडून घेतली. अर्जुन कवठेकर नात्यात गुंतवतो. नातं आणि व्यवहार गफलत नाही करत. इथून पुढं मी तुमच्या नवऱ्यांचे पगार तुमच्यापर्यंत पोचवू. तुम्हा सगळ्यांना शब्द देतो, माझ्या बहिणींचे संसार मी कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नाही. असो, मला सांगा, सगळ्यांनी आपापले बँक अकाउंट चेक केले? आणि हा, ज्यांचे बँक अकाउंट्स नाहीयेत त्यांचे डिटेल्स व्हेरीफाय होऊन नवीन बँक अकाउंट्स तयार होणार आहे. सो चिंता नसावी. वय दादा, ते समज मिळालं आम्हाला, म्हणूनच आम्ही इथं तुमचे आभार मानायला आलोय. परत आहेच का तुमचं? अहो ताई, बहिणीने भावाचे आभार नसतात मानायचे. आणि मी खरंच तुमची माफी मागतो की मला तुमच्या नवऱ्यांवर हात उचलावा लागला. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आणि अजून एक, इथून पुढे तुम्हाला कसलाही त्रास झाला, आय रिपीट, कसलाही त्रास झाला तरी बेधडकपणे मला येऊन सांगायचं. तुमचा हा भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा आहे. काय मॅटर आहे? हे वॉचमन दादा सांगत होते कारखान्यातले वर्कर्स नाहीत का, हा, ज्यांना त्या अर्जुन कवठेकरनी बडवलं होतं बघ, त्यांच्या बायका आहेत त्या. काय निर्लज्ज आहे हा, निर्दयी आहे, निर्दयी. म्हणजे आज सकाळी त्या कामगारांना बडवत होता आणि आता ह्यांच्या बायका त्याच्याकडे पगारासाठी हातापाया पडताय, तर त्यांनाही पाठवून दिलं. नाही याला बर्बाद केला ना, नाव नाही लावणार. काय बंधुराजे, जेवायला येत आहे ना? हे काय, आलोच. कोण होतं रे? अगं, त्या आपल्या कारखान्यातल्या वर्करच्या बायका होत्या. काय आले होते? अगं त्या, अच्छा, आता तू माझी उलट तपासणी घेणार का? हो. काही नाही, आज पगाराचा दिवस होता ना, त्यासाठी. हा, तसं कानावर आलंय माझ्या. सगळं बरं तुझ्या कानावर येतं ग. बॅकअप फाईल असते आपली. मामा आणि बलराम दादाला बोलताना ऐकलं. मी काय चोरून ऐकत नव्हते. सगळं जाऊन कृष्णाला सांगितलं असशील.
अजून तरी काय सांगितलं नाहीये, पण तू म्हणत असशील तर लगेच सांगता येईल तू माऱ्या माऱ्या करतोस म्हणून. आत्ता जाऊन सांगते. ए कृष्णाई, ऐक ना, हा जो अरे हे बघ, तुला सगळ्या गोष्टी माहिती नसतात. चालत्या बसमध्ये चढायचं नाही तूच म्हणतेस ना. मला काय हौस नसते लोकांना मारायची, पण काहींना शब्दांची भाषा कळत नाही. म्हणजे लाथो के भूत बातों से नहीं मानते असं. करेक्ट. चल चल जेवायला चल. अर्जुन कवटेकर हाय, अर्जुन कवटेकर हाय, अर्जुन कवटेकर हाय हाय. दादा कोण आहे ती माणसं? ए कवठेकर, अरे तुला काय वाटलं? हा, तू आमच्यावर अन्याय केला म्हणजे न्याय होणार नाही असं समजला काय? हा, तू उगीच काही बोलू नकोस ना दादा. ती दारू पेली उगीच उगीच तमाशा नको दादा. ओ कुरणे, निघा ताबडतोब, नाहीतर वाईट हालत करीन तुमची. अरे वाईटच आहेस तू, राक्षस. अरे रावण आहेस, रावण. या रावणाचा खात्मा करायला आलो आम्ही. अहो चला घरी चला. काय? अशा देव माणसाला कोणी त्रास देतो होय? हा कसला देव माणूस? हा? हे कसला देव माणूस? तू काय नवऱ्याची इज्जत घालायला आले? हा? ए कवठेकर, तुला काय वाटतं? हा? अरे तू पैसे दिले नाही म्हणजे पैसे मिळणार नाही का? हा? हे बघ, हे बघ, अजून दारू पिऊ शकतो एवढे पैसे आहेत माझ्याकडं. हा, ओ पाय पडते तुमच्या, चला घरला. अरे नाही येणार. याच्या डोळ्यासमोर याचं दान केल्याशिवाय नाही येणार मी. या सोड, मला दादा काही करत नाही, फक्त थोडीशी नशा कमी करतो. ए काय करणार तू? अरे तेच करणार तू, दुसरं काय येतं तुला? गरीब कामगारांचे पैसे घेतो रे. हा? ए, तुझी होळीच करतो आज. सोड. हा, हे बघ. अरे अरे आज पोळी उद्या नळी, कवटेकर गेला संध्याकाळी. अरे अरे एवढं सगळं होऊन सुद्धा पैसे का देता यांना? आम्ही नाही दिले हो. मग काय वस्तू दागिने विकले? नाही नाही दादा, ऑफिस मध्ये त्या नवीन मॅडम आलाय ना, त्यांनी दिले त्यांना पैसे. कोण मॅडम? त्या फडके साहेबांच्या जागी त्या मॅडम आल्या आहेत ना, त्यांनी दिले पैसे. हा होय होय. निघा, चला. मिस वशिला, आता गाशा गुंडाळा तुमचा. बॅक टू पॅव्हेलियन. विश्वंभर साहेब, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गेलं खड्ड्यात. भूक लागली की जेवायला मिळतं, झोप आली की अंगभर पांघरून मिळतं. हे किती दिवस चालणार हे असं? हे असं चालू राहील तर वर्ष जाईल. रमलीस काय इथे फुकटचं मिळतंय म्हणून? सावी, तुला कशासाठी आणलं इथे? हो माहितीये मला. ते तू काहीच करताना दिसत नाहीयेस.
भाऊसाहेब अजून काय करायला पाहिजे मी? नोकरी मिळवली, नोकरी टिकवली, घरात एंट्री घेतली, हे घर मिळवलंय. तर उपकार केलेस. तुला इथं कशासाठी आणलंय माहितीये ना? तुला इथं आणलंय ते अर्जुनचा विश्वास संपादन करण्यासाठी. आणि तुमचा अर्जुन कसा आहे माहितीये ना तुम्हाला? सगळी माणसं आहे ना, स्वतःचं अपयश लपवण्यासाठी ना दुसऱ्यावर ठपका ठेवतात. नेमकं तेच करतेस. तुला इथं अर्जुनशी भांडण्यासाठी आणलेलं नाहीये. तुला त्याला प्रेमात पाडण्यासाठी आणलंय, त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी आणलंय. आणि नेमकं तेच तू करत नाहीयेस. हे बघ सावी, तुला जी काही खुन्नस काढायची असेल ना ती नंतर, पण आधी माझं काम. हे बघा विश्वंभर साहेब, मला माझ्या पद्धतीनं काम करू देत. उगाच काहीतरी म्हणजे? हे बघ सावी, मी तुला इथे आल्या आल्याच सांगितलं होतं, इथे यायचं म्हणजे तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ पाहिजे म्हणून. उद्धटपणा इथे चालणार नाही. अच्छा, म्हणजे आता मी बोलायचं कसं ते पण सांगणार तुम्ही मला? हो. कसं आहे, मूर्खाने मध जरी दिला ना तर तो टाकून द्यायचा असतो. शहाण्यानं विष जरी दिलं ना ते पिऊन पचवायचं असतं. आणि अर्जुन कवठेकर नावाचं विष तुला प्यायचंही आहे आणि पचवायचंही आहे. आणि तुला माहिती ना सावी, तुझं काय पणाला लागलंय ते? आणि तुला जर असं वाटत असेल ना की मी इकडे आहे, आई तिकडे आहे, तिला काही होणार नाही, तर तसं नाहीये. आता मी जरी इथे असलो ना तरी आत्ता या क्षणाला माझा एक माणूस तुमचा दरवाजा वाजवतोय. नमस्कार. नमस्कार. कोण 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 माणूस? कोणाला पाठवलंय तुम्ही तिथे? कोणाला? कोण माणूस? आले विश्वंभराच्या मना तिथे कुणाचे चाले ना. तू तुझं काम कर, तो तिकडे त्याचं काम करेल. हो विश्वंभर साहेब, हे बघा, माझ्या मदर माऊलीला काही जरी झालं ना तरी पण काही. मग अशीच सांगितलं ना, तोंडात साखर, डोक्यावर बर्फ. तो माझ्या इशाऱ्याचीच वाट बघतोय. तू जर इथं काही केलं नाही तर तुझ्या मदर माऊलीचं काही खरं नाही. तुला असं नाही वाटत की या क्षणाला तुला तुझ्या मदर माऊलीची काळजी वाटली पाहिजे? या मदर माऊलीला काही कर. विश्वंभर, मी तुझा फोन का नाही सुरू? फोन बंद कसा पडला? सांगितलं चमकीला साफ करून ठेव म्हणून. फोन दे तुझा. अगं काय झालं एवढं? प्रश्न नको विचारू, फोन दे पटकन तुझा. अगं थांब, चार्जिंग लावलाय अरे मोबाईल. दे पटकन फोन. तू गेली नाही ऑफिस? थांब जरा. अरे फोन दे ना. अगं अतिघाई संकटात ने. आता मला सांग, तू तुझ्या आईला काय सांगितलं होतं? तू कुठे आहे? राजस्थानमध्ये. आणि हा मामा कुठे आहे? तर महाराष्ट्रात एसटी महामंडळामधून कुठेतरी फिरतोय. मग आता मला सांग, तू याच्या मोबाईलवरनं तुझ्या मदर माऊलीला फोन केला तर काय? आणि तुझी ओळख कशी आहे? तू म्हणजे दुनियेला चुना लावणारी. तुझं डोकं म्हणजे कसं, तर तलवारीच्या धारेसारखं एकदम शार्प. आणि एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही.
ठीक आहे बोल. साई काय झालंय? हॅलो हॅलो मदर माऊली. सहावे अगं ह्यो कुणाचा नंबर आहे? अगं तो माझ्या मैत्रिणीचा आहे. आणि तुझ्या फोनला काय झालंय? अगं ते माझ्या फोनची बॅटरी गेली आहे ना. बरं ऐक ना, बल्लाळ गुरुजींचा फोन आला होता. आपल्या घराकडे कोणतरी एक माणूस येत होता म्हणले. खरंय का? अगं हा हा, तुझा मिठाईचा बॉक्स आलाय घरी. मिठाईचा बॉक्स? कसला मिठाईचा बॉक्स ग? अगं तू कुठल्या तरी लग्नाला गेलतीस ना मेहंदी काढायला, त्यांनी पाठवलं मिठाईचा बॉक्स. बरं झालं सावे, मला तसंही गोड खायची लई इच्छा झाली. त्यासाठीच तर फोन करत होते. मला माहिती होतं ते पार्सल येणार आहे आणि मग ते पाहून तुला गोड खायची इच्छा होईल मला माहित होतं, पण नाही खायचं ते अजिबात. अगं भारीतली आहे. नाही म्हणजे नाही, मी एकदा सांगितलं ना, डॉक्टरांनी सांगितलं आणि तुला. बर बाई नाही खात. हा तू ठीक आहेस ना? हा. आणि तो माणूस, कोण माणूस? तो मिठाईवाला. अगं तो गेला कावाच. सावे काय झालंय? असं काही विचारायला लागलीस? बर ते जाऊ दे, तो बॉक्स फेकून दे बरं आधी. अगं सांगितलं ना नाही खात. तो फेकून दे. बर बाई. बरं चल मी ठेवते आता फोन, मला जरा घाई आहे, मी नंतर करते. सावी सावी सावी, अगे खाल्ली असती ती मिठाई तुझ्या मदर माऊलीने तर काही मिळली नसती ती. साधी मिठाई होती ती, उगाच फेकून द्यायला सांगितली. महागाची होती. जर माझा माणूस मिठाईचा बॉक्स पोचवू शकतो तर माझा माणूस काय काय पोचवू शकतो? तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की मी अतिशय चांगला माणूस आहे, मला अजिबात वाईट वागायला लावू नका. तर मुद्दा हा आहे की अर्जुनशी प्रेमानं वागायचं, आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्याला तुझ्या प्रेमात पाडायचं.